गोंदियाला इथं आलेलो आहे गोपालदासजी अग्रवाल यांचं स्वागत करण्याकरता आणि तुम्हाला धन्यवाद देण्याकरता पूर्व विदर्भातल्या मतदारांनी भाजपचा जो दणदणीत पराभव केलेला आहे, राहुल गांधी यांना विरोधी पक्ष नेता म्हणून बसवण्यात कामगिरी केली आहे, त्याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यापेक्षाही नेते दीपक कारबीन होईल याची मला चिंता नाही। त्या भंडारा गोंदियाच्या परिसरामध्ये नानाभाऊंचं काम हलकं झालं तर राज्यभर फिरतील आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये गोपालजी अग्रवाल काँग्रेसच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या मिळतील त्या सगळ्या जागा निवडून येण्याची जबाबदारी त्यांची राहील। गोपाल भाई आणि मी मुख्यमंत्री असताना मी सोबत काम केलेलं आहे। 24 तास मतदारसंघाचा गोंदियाचा विकास करण्याचा ध्यास मग विधिमंडळाच्या भाषणातून असेल, मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे लागून असेल, मंत्र्याकडून कामं करून घ्यायचे इतकी चिकाटी मी कधी पाहिली नाही। पुढच्या टर्ममध्ये ते महाराष्ट्र राज्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष झाले, तिथेही त्यांनी अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केली। आज भंडारा गोंदियामध्ये नानाभाऊ आणि गोपालजी अग्रवाल त्यांचे सर्व सहकारी मिळून मागच्या लोकसभेपेक्षाही चांगला निकाल आल्याशिवाय राहणार नाही। हे भ्रष्ट सरकार, त्या सरकारला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील पैसे खावायचे वाटतात, त्या सरकारला आपल्याला घालवायचं आहे। आणि तुमचा आज भव्य निर्धार पाहिला, मला विश्वास आहे की आज संपूर्ण विदर्भामधून प्रचंड मोठ्या संख्येमध्ये महाविकास आघाडीला आज तुम्ही बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्तांतर केलं, हरियाणामध्ये होतच, तर दिल्लीचं सरकार किंवा फार दिवस टिकणार नाही। मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झालेली आहे आणि निवडणुका झाल्याबरोबर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींना सोडून पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही। आज मराठ्याचे अनेक प्रश्न आहेत। या निवडणुकीमध्ये सुद्धा बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांची आत्महत्या, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे सगळेचे सगळे मुद्दे तसेच आहेत। त्यातला एकही मुद्दा मोदी सरकारला किंवा महाराष्ट्रातल्या या तिघाडी सरकारला सोडवतेला आलेला नाही। म्हणून आज महाराष्ट्राच्या 3 तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला आहे। लवकरच्या काळामध्ये आपण एक आज जसे गोपाल भाई भाजपला सोडून परत स्वग्रही परत आलेले आहेत, तसे अनेक लोक ती यायच्या मार्गावर आहेत। आणि आपण उद्या पाहाल दररोज एक नवीन कार्यक्रम, आणि आता भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप या सर्व मंडळींनी पाहिलेलं आहे, तिथे काही फार थांबणार नाही। आज रमेश चनीचलाजींना मी धन्यवाद देतो की ते आल्याबरोबर त्यांनी आज महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य फुकलेलं आहे। नानाभाऊ पटेलांना संपूर्ण पाठिंबा आशीर्वाद देऊन आज काँग्रेसला एक स्फूर्ती आणि नवचैतन्य आणलेलं आहे। आणि त्या आधारावरच मी आपल्याला सांगतो की लोकसभेमध्ये आपण महाविकास आघाडीला 65% जागा दिल्या, 48 पैकी 31 जागा दिल्या। आता त्याच्यापेक्षाही जास्त जागा या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही। महायुतीला त्यात कोण राहील कोण जाईल मला माहित नाही, 100 जागा सुद्धा मिळणार नाहीत। पुन्हा हे गेली 10 वर्ष चालत आलेलं भ्रष्ट सरकार उलटून टाकल्याशिवाय शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता, बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवण्याकरता, महागाईवर कंट्रोल करण्याकरता हे सरकार पुन्हा आणण्याकरता मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत। मी पुन्हा एकदा गोपालदासजी अग्रवाल यांचं मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्या येण्यामुळं संबंध या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये निश्चितच काँग्रेसला एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। गोपाल भाई, आपका बहुत बहुत स्वागत करता हूं, बहुत बधाई देता हूं। आपने सही समय पर सही निर्णय लिया, आपका हार्दिक स्वागत करता हूं और अपनी बात समाप्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.